आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज। तृतीयपंथीय नागरिकांच्या विकासाच्या वेगवेगळ्या योजना शासन राबवत आहे। त्यामध्ये समाज कल्याण विभागामार्फत तृतीयपंथीयांना ओळखपत्र देण्याचं काम असेल किंवा त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या पायावरती उभं राहता यावं यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू करणं असेल, हे काम आणि त्याचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून आणि समाज कल्याण विभागामार्फत रेग्युलरली घेतला जातो आहे। आज अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने आज 25 तृतीयपंथीय नागरिकांना राशन कार्डचं वाटप करण्यात आलं। आत्तापर्यंत जवळपास 50 राशन कार्ड तृतीयपंथीय नागरिकांना देण्यात आलेले आहेत आणि हे राशन कार्ड देताना दुसरं कोणतंही डॉक्युमेंट नसतानासुद्धा गृह चौकशीच्या आधारे राशन कार्ड देण्यात आलेलं आहे। आता आमचं टार्गेट आहे की जवळपास 200 तृतीयपंथीयांना आपण ओळखपत्र दिलेलं आहे। पुढच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना राशन कार्ड उपलब्ध करून दिलं जाईल आणि सर्व तृतीयपंथीय नागरिकांना आमचं नम्र आव्हान आहे की आपण आपली माहिती, आपलं ओळखपत्र आपण जर घेतलं तर ओळखपत्रामुळे शासकीय योजनेचा लाभ आपल्याला मिळणार आहे। तर आपण राशन कार्डसाठी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, ओळखपत्रासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा आणि जेवढे तृतीयपंथीय नागरिक जिल्ह्यामध्ये आहेत त्यांना हे सर्व शासकीय कागदपत्र, ओळखपत्र, राशन कार्ड, मतदान ओळखपत्र आणि इतर सर्व कागदपत्र मिळवून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे। संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर योजना असेल त्याचाही लाभ आपण त्यांना वेळोवेळी मिळवून देतो आहे। तर सर्व तृतीयपंथीय नागरिकांनी शासकीय कार्यालयाशी संपर्क साधावा आणि या योजनांचा लाभ मिळण्यासाठी पुढे यावं। धन्यवाद। सर, बऱ्याचदा या वर्गाचा डॉक्युमेंट नसतं असा प्रश्न असतो, यावर काय मार्ग प्रशासन काढणार आहे? तृतीयपंथीयांच्या हे कागदपत्र देण्यासाठी डॉक्युमेंटची गरजच नाही आहे। आता जे ओळखपत्र जे दिलं जातं ते जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने दिलं जातं। त्याच्यामध्ये त्यांच्या स्वयंघोषणापत्रावरती आणि त्यांना ओळखणारे जे इतर तृतीयपंथीय नागरिक आहेत त्यांच्या ओळखीवरती, त्यांच्या पत्रावरतीच आपण ओळखपत्र देतो। त्यामुळे डॉक्युमेंट कोणतंही जरी नसेल तरी जर तृतीयपंथीय नागरिक जर शासकीय कार्यालयामध्ये आले आणि शासकीय कार्यालय म्हणजे समाज कल्याण विभाग किंवा पुरवठा विभाग या ठिकाणी जर आले तर त्यांना सर्व कागदपत्र मिळवून देण्याचं आणि जो शासनाचा निधी तृतीयपंथीयांच्या विकासासाठी येतो, जर तृतीयपंथीय नागरिक जर हे डॉक्युमेंट मिळवण्यासाठी जर आमच्याकडे आले तर त्यांना त्यांच्या दिवसाचा भत्ता म्हणून, एक स्टायपंड म्हणून त्यांच्या दिवसाचं जे काही भत्ता असेल ते सुद्धा मानधनसुद्धा देण्याची सुद्धा व्यवस्था आम्ही ठेवलेली आहे। तर नागरिकांनी प्रशासनाकडे यावं आणि योजनांचा लाभ घ्यावा। थँक्यू।